लग्नानंतर 7 वर्षांनी तुळजापूरला जायचा योग आला. नमस्कार मंडळी, मी सुरेखा. तर इथं आमची सगळी पॅकिंग झाली आहे आणि तयार होऊन आम्ही निघालोय तुळजापूरला. जेवण करून रात्री 9 वाजता आमचा प्रवास सुरू झाला. समृद्धी महामार्गावरचा हा आमचा पहिलाच प्रवास होता आणि रुई मस्त झोपा काढत होती. माझी तर काही झोप झाली नाही. पहाटे 4 वाजता आम्ही तुळजापूरमध्ये पोहोचलो. फ्रेश होण्यासाठी रूम घेतली. सगळ्यांच्या अंघोळी झाल्या आणि आम्ही मस्त तयार झालो देवीच्या दर्शनासाठी. आई तुळजाभवानीचं दर्शन सकाळी अगदी निवांत झालं. देवीसाठी लागणारी ओटी मी घरूनच घेऊन आले होते. त्यात साडी, बांगड्या, तेल आणि ओटीचं सगळं सामान होतं. सकाळची वेळ होती, त्यामुळे गर्दी नव्हती आणि अगदी प्रसन्न वाटत होतं. त्यामुळे आमचे निवांत दर्शन झाले. आधी आम्ही उजव्या सोंडेच्या गणपतीचं दर्शन घेतलं, त्यानंतर गोमुख तीर्थ बघितलं. सकाळी आमचं 7 पर्यंत दर्शन होऊन गेलं होतं, कारण गर्दी नव्हती. अगदी अर्धा तास रांगेत उभं राहावं लागलं. मी परडी भरण्यासाठी पीठ, गूळ, डाळ हे सगळं घेऊन आले होते, त्यामुळे इथं परडी भरली. मी लग्नानंतर पहिल्यांदाच कुलदेवीच्या दर्शनाला गेले होते, त्यामुळं जेवढं माहित होतं ते सगळं मी केलं. आणि काही राहिलं असेल तर ते तुम्ही कमेंट करून सांगा. आई, रुही, मी आणि अहो आम्ही 4 जण आलो होतो. आमचे निवांत दर्शन झाले. रुहीला तर खूप आनंद झाला होता. मंदिराच्या गाभाऱ्यात व्हिडिओसाठी परमिशन नाही, म्हणून शूट काही जास्त केलं नाही. दर्शन घेऊन ये ना, मग जरा वेळ बसलो आम्ही. इथं चिंतामणी दगडावर मी कौल लावला आणि चिंतामणी दगडावरती तिथं गेल्यावर सगळेजण कौल लावतातच. त्यानंतर इथे ना देवीचं लाईव्ह दर्शन पण तुम्ही घ्या. त्यानंतर आई तुळजाभवानीचा आशीर्वाद म्हणजेच बांगड्या आम्ही घातल्या. रुहीने पण या बांगड्या घातल्या, कारण आईने जे केलं ते मुलीला पण करायचं असतं. तिने हट्ट करून गजरा घेतला आणि तो लावला. एवढ्याशा केसांवर तो गजराही भारी वाटत होता. त्यानंतर जवळच असणाऱ्या कालभैरवनाथाचं आम्ही दर्शन घेतलं आणि तिथेही अगदी छान वाटत होतं. आणि त्यानंतर तुळजापूरचा प्रसाद, कुंकू हे सगळं काही आम्ही घेतलं, कारण तिथं ओरिजिनल कुंकू भेटतं. आमचं मस्त दर्शन झालं आणि पुढचा प्रवास सुरू झाला. पुढे आम्ही कुठे जाणार आहोत हे कमेंट करून नक्की सांगा. चला बाय.